मविप्र संचलित जनता विद्यालय पांढुर्ली येथे शालेय स्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले आहेत। सुरुवातीला सिन्नर तालुका गट शिक्षण अधिकारी विजय बागुल, प्रमुख अतिथी अश्वमेध करियर अकॅडमीचे संचालक मनीष बोरस्ते, शालेय समिती अध्यक्ष विष्णू ढोकणे, उच्च माध्यमिक समिती अध्यक्ष भाऊसाहेब वाजे, अभिनव बालविकास समिती अध्यक्ष नितीन पांगारकर, गावचे सरपंच पंढरनाथ ढोकणे, उपसरपंच सुनील उगले, पत्रकार वाल्मिक शिरसाट, तुषार मोजाड, शिवाजी वाजे, गोरख ढाकणे, दत्तात्रय वालझाडे यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांनी स्वागत केले व हिवाळी क्रीडा महोत्सवाच्या प्रयोजनाचे महत्त्व सांगितले। कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णू ढोकणे, प्रमुख अतिथी अश्वमेध करियर अकॅडमीचे संचालक मनीष बोरस्ते, सरपंच पंढरनाथ ढोकणे व सर्व मान्यवरांनी शक्तीची देवता हनुमानाच्या प्रतिमेचे व सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी क्रीडा ज्योतीचे मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करून विद्यार्थ्यांना उपशिक्षिका जयश्री पवार यांनी क्रीडा शपथ देण्यात आली। या प्रसंगी पांढुर्ली गावचे सरपंच पंढरनाथ ढोकणे यांनी जीवनात खेळाचे महत्त्व सांगितले। पत्रकार वाल्मिक शिरसाट यांनी आपल्या मनोगतात शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी शालेय जीवनात खेळांचे महत्त्व सांगितले। प्रमुख पाहुणे यांनी अभ्यासाबरोबरच विविध खेळांच्या माध्यमातून नेत्रदीपक कामगिरी करून देशाच्या गौरवात भर घातली पाहिजे असे आवाहन केले। मान्यवरांच्या हस्ते प्रत्यक्ष 100 मीटर स्पर्धा घेऊन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। सदर स्पर्धेत 100 मीटर, 200 मीटर रिले, 200 मीटर धावणे, अडथळा शर्यत, स्लो सायकल, दोर उड्या, कबड्डी, खो खो, डॉजबॉल, मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत विद्यालयातील सर्व इयत्तांचे विद्यार्थी सहभागी झाले। मुख्याध्यापक PR फटांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक प्रवीण पाळदे व शिक्षक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हकबने DG यांनी केले। या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट, नाशिक।